आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहितीसाठी अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, अखेर घुलेनं कबुली दिल्याची माहिती समोर आलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, कसं आहे की आता हा जी कबुली जबाब दिला जातो तो आता पोलिसांपुढे दिलाय का 164 खाली दिलाय हे बघणं जास्त महत्वाचं आहे। कारण जर पोलिसांपुढे असेल तर त्याला काही व्हॅलिडिटी नसते क्रिमिनल लॉ मध्ये। जर ती 164 खाली ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट पुढे दिली असेल तरच ती ग्राह्य धरली जाते कोर्टात। आता ही माहिती अजून पुढे आलेली नाहीये। मला कळल्याबरोबर नक्कीच त्याच्यावर मी प्रतिक्रिया देईन। जी, धन्यवाद अंजली ताई आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर आपण पाहिलं 3 आरोपींकडनं गुन्हा कबूल झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडनं हाती आलेली आहे। आता हा जर गुन्हा पोलिसांसमोर त्यांनी कबूल केलेला असेल तर पुढची कारवाई ही सुरळीत होऊ शकते असं त्या म्हणालेल्या आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून आरोपींनी हत्येची कबुली दिलेली आहे। तर आरोपींकडनं हत्येची कबुली समोर आली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। गेल्या जवळपास 4 महिन्यांपासून या संदर्भातला आपल्यासोबत आता हे संपूर्ण प्रकरण ज्यांनी लावून धरलेलं होतं ते सुरेश धस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश भाऊ, आरोपींनी आता हत्येची कबुली दिलेली आहे। धस घुलेकडनं ही कबुली देण्यात आलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? ही कबुली दिल्यानंतर काय घडू शकतं? नाही, तर तपासामध्ये त्यांनी कबुली दिली ते बरं झालं। जी, कोणाच्या सांगण्यावरनं केलं हे पण त्यांनी कबुली दिलेली आहे अशी माझी माहिती आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यामुळं जे झालंय ते चांगलं झालंय, कबुली दिलेली आहे। आता आम्ही फक्त वाट पाहतो सप्लिमेंटरी चार्जशीटची। जी, सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये आणखी कोणी सापडतंय का, अशा पद्धतीचं कुणी काय आणखी याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहेत का? कारण काही लोकांच्या संशयास्पद हालचाली या 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर, संतोष देशमुखांच्या खुनाच्या अगोदर 2 दिवस आणि नंतर 2 दिवस, असं काय अधिकाऱ्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे का हे तपासणं झाल्याच्या नंतर, हे तर 8 आरोपी आहेतच, 8-9, जी, परंतु आणखी काही याच्यामध्ये आरोपी आहेत का हे सुद्धा एसआयटीने तपासावं अशा प्रकारची विनंती आहे एसआयटी। जी, आरोपीने कबुली दिलेली आहे, मात्र इतक्या लवकर जर त्यांनी कबुली दिलेली असेल तर कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? म्हणजे गुन्हा आपल्या अंगावर 100% त्याच्यामध्ये आपण कबुली द्या। जी, मग आपल्याला काय वाटतं की कुणाला वाचवण्याचा या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रयत्न होतोय? आपल्याला काय वाटतं कुणाला वाचवण्याचा या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रयत्न होतोय? आरोपींनी जर गुन्हा कबूल केला, एसआयटीशी बोलू आम्ही, म्हणजे मीडियाशी नाही बोलणार, एसआयटीला पत्र लेखी देऊन त्या ठिकाणी आम्ही सांगू। जी, जरी 3 आरोपींनी इथे कबुली दिली असली तरी सुद्धा अजून कृष्णा आंधळे मात्र फरार आहे। 8, 9, 10 सगळे आरोपी आता कबूल झालेले। जी जी जी, कृष्णा आंधळे तेवढा फरार आहे, बाकी सगळे जेलमध्ये। जी, मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, प्रशासन त्याच्या मागे आहे, अजूनही तो सापडलेला नाहीये, त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, तो लवकरात लवकर सापडावा एवढीच विनंती एसआयटीला त्या ठिकाणी करणारा। जी, आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता वाल्मिक कराडचा पाय नक्की खोलात गेलेला आहे का? तो अधिक अडचणीमध्ये सापडलेला आहे का? 100%, कारण त्यांच्या सांगण्यावरच केलं ना। जी, हो, मात्र असा कबुली जबाब देऊन वाल्मिक कराडलाच वाचवण्याचा प्रयत्न होतोय का की यामुळे वाल्मिक कराडच अडचणीत येईल? नाही, वाल्मिक कराडची कबुली दिली ना त्यांनी वाल्मिकच्या म्हणण्यावर। जो आम्हाला अडवईन त्याला आडवा करा हे कोणाचं वाक्य आहे? काल कोर्टामध्ये त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेब बोललेत ना। जी, मात्र असा कबुली जबाब घेऊन हे प्रकरण पूर्ण घाईघाईमध्ये आटोपण्याचा जर प्रयत्न झाला तर आपला पुढचं पाऊल काय असेल? तसं आटोपण्यासारखं वाटत नाही, परंतु आमच्या आणखी सुद्धा काही शंका कुशंका धनंजय देशमुख, त्यांचं कुटुंबीय आणि माझ्या स्वतःच्या सुद्धा आहेत, त्याचं निरसन झालं की मग विषय संपेल।
जी, आता या सर्व आरोपींनी तर आता कबुली दिलेली आहे. मात्र धनंजय मुंडेंवर सुद्धा या संदर्भात मोठे आरोप होत होते. त्यांच्या संदर्भात आपण काय सांगाल? आता आम्ही SITला जे काय आहे ते बोलू, बाहेर बोलण्यात अर्थ नाही. जी, आता आकापर्यंत क्लिअर कट झालेला आहे. त्याच्या पुढे आम्ही चुकीचा आरोप करणार नाही. जी, परंतु इतर काही लोक जे आहेत ज्यांचे इन्व्हॉल्वमेंटच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. जी, आता या सगळ्या आरोपींना अनेक वेळा असा आरोप झालेला आहे की या सगळ्या आरोपींना स्थानिकांकडनं बरीच मदत झालेली, काही अधिकाऱ्यांकडनं बरीच मदत झालेली काही आहे. स्थानिक आहेत, 2 अधिकारी आहेत, जी, ते वाशीचे अधिकारी आहेत. जी, या सर्वांची इन्व्हॉल्वमेंट SITने तपासले पाहिजे असं आमचं म्हणणं. जी, धन्यवाद सुरेश भाऊ आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीने कबुली देऊन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा 100% संशय सुरेश धस यांनी व्यक्त केलेला आहे. आणि या संदर्भात आम्ही SITला निवेदन देऊ, SITला पत्र लिहू आणि कोण अधिकारी आहेत, कोण स्थानिक आहेत ज्यांनी या सर्वांना मदत केली त्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न करू असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. तर आपण पुन्हा एकदा पाहूयात नक्की काय घडलेल्या आरोपींनी कबुली दिली. यावेळेस हत्येचा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिली असून देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या सर्वांनी कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे. यासोबतच आवादा कंपनीतला खंडणीचा व्हिडिओ दाखवताच घुलेनं स्वतः कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली असून होय आम्हीच अपहरण करून खून केला अशी कबुली यावेळेस घुलेनं दिलेली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे आता वाल्मिक कराड हा आणखीन अडचणीत सापडणार असल्याची चिन्ह दिसतात. यासोबतच आता धनंजय मुंडेंचं नक्की काय होणार असाही प्रश्न उपस्थित राहतोय. कारण की वाल्मिक कराड याच्याच सांगण्यावरनं या सर्व गोष्टी या सर्व आरोपींनी केलेल्या आहेत आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांचेही अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यामुळे कशा पद्धतीने हे प्रकरण पुन्हा वळण घेणारे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र इतक्या घाईघाई कबुली घेऊन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का असाही संशय या निमित्तानं इथं व्यक्त केला जातोय.